महाराष्ट्राचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आला। या पाहणी अहवालात राज्य अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0% वाढ अपेक्षित आहे। तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रामध्ये 10.2% वाढीचा अंदाज आहे। त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेली आहे। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो त्यावर नजर टाकूया। राज्याचा आर्थिक विकास दर 6.8%, कृषी क्षेत्राचा विकास दर 10.2%, उद्योग क्षेत्राचा विकास दर 6.1%, सेवा क्षेत्राचा विकास दर 6.4%, 1,10,00,000 शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ, 7,133 कोटींची शेतकऱ्यांना मदत, जन आरोग्य योजनेअंतर्गत 6,25,000 नागरिकांवर उपचार। राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाकरता झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झालेले आहेत। कर्डिले यांना 10 मतं तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं मिळाली। 1 मत बाद झालं। जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली आहे। अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मॅरेथॉन बैठक घेतली। या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचं ठरलं। महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने घुले यांचा विजय हा निश्चित मानला जात होता। मात्र ऐनवेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं तर भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना 10 मतं मिळाली। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजही विखे पॅटर्न चालतो यावर शिक्कामोर्तब झालं। साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिलेत। ह्या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो। परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आठ पडली ही मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो।